गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्हा सगळ्यांना ज्यांनी मागचा ब्लॉग पाहिला त्यांना समजलंच असेल की मी कुठे आली आहे, आणि ज्यांनी नाही पाहिलं आहे त्यांच्यासाठी मी पुन्हा सांगते की मी पॉंडिचेरीला आली आहे. फायनली आमचं हे लोकेशन आहे, पॉंडिचेरीला आलो आहे. आणि काल मला ब्लॉग घेता आला नाही. काल एक तर दीपक माझ्याशी बोलत नव्हते, जे आहे ते सांगते मी तुम्हाला. दीपक माझ्याशी बोलत नव्हते, त्याच्यामुळे मला इच्छाच झाली नाही ब्लॉग घ्यायची. आणि आम्ही थोडंसं फिरलो काल, बट काल एवढं काही केलं नाही आहे. त्याच्यामुळे आज आम्ही जाणार आहे, कुठे कुठे जाणार आहे, काय काय करणार आहे, कुठे फिरणार आहे, सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे यामध्ये. आणि आता 10 वाजत आले ते, आणि नाश्ता बंद होईल. काल आम्ही हॉटेल पण चेंज केलं, त्याच्या आधीचं एवढं चांगलं नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही काल हॉटेल चेंज केलं. काय किती वेळ लावलं दीपू आम्ही यायला? लगेच आलोय आम्ही, स्वतःपुरतंच आणलं आणि अजिबात काळजी नाही तुम्हाला. ओ ते बंद करा ना, नाश्त्याला आलोय आणि आम्हाला दोघींना सोडून आले ते दोघं जण. काय उपयोग नाही तुमचा. दीपू कसे तुम्ही आज? छान वाटतं आज माझ्याशी बोलून. नाही सांग लोकांसोबत नाही बोलत. लक्ष्मी तू हे कसं ऐकून घेऊ शकते? काल हे माझ्याशी बोलत नव्हते, आज हे दोघं बोलत नाही. वाईट असतात मुलं. ते बोलता ना तुम्ही त्रासदायक मुलींना, हे खूप चुकीचं आहे, खूप चुकीचं आहे. म्हणून आम्ही आमचं दोघं कपल फिरत होतो. ब्लॉग मध्ये नका बोलू असं. फ्रेंड्स कपल आम्ही फिरत. आता काय करणार? कुठे आहे आपण जाऊ? हां, आता आज आम्ही फिरणार आहे दोघी जणी. हे मुलं खूप त्रास देतात आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही फिरू. काही काम नाही माझ्या नवऱ्याला. शी इज अ ब्लॉगर, यू नो. Yes, I'll tell you. Then I'll ask you one question now. Are you काय married? विचारताय? Don't get married then. This is a troublesome, you know. Correct. And you're saying this pongal is good for sleep, no? Give me at night. Yeah. My wife is like a mosquito in my ears. Here and there. So I will eat this and sleep. Peace. अरे आपण मग I sleep peacefully, and you also eat. Yes, thank you. आपल्याला असू येत नाही ना, तेच प्रॉब्लेम आहे. ह्यांना थोडं जरी काही केलं, आलं लेफ्ट आहे ना, सगळं असू टप 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 चालू होतं यांचा. नो ब्रो, थँक्यू. Bro, don't get married. I was committed for 14 years. I got married. I thought life would be easy. We are experienced, so we are dealing with the experience. Yes, listen, see, 14 years of relationship, then I thought after marriage my life would be easy, but it's Very easy. It's like this black coffee. I don't like to drink, but I have to drink. तेच मला कळत नाही माणसाला काय झालंय ना. Evolve झाला, evolve. वैतागलोय मी, फ्रस्ट्रेट झालोय. फर्स्ट एड गाईस, कसं आहे ना, काल तुम्हाला एक मुलगी बोलली बरं का, भांडणं झाली, त्याचं रिझन नसून सांगितलं कशामुळे झालंय. तर आता मी ते तुम्हाला सांगतो. काल झालं काय माहिती का, ॲक्च्युली आम्ही एक हॉटेलला बसलो होतो येता येता, आणि खरंच ट्रॅव्हलिंगमुळे खूप धावपळ चालली, तर मल्टिपल गोष्टी पॉसिबल होत नाही करायला, हे मलाही कळतं. पण मला काय झालं की ट्रॅव्हल करतोय, 20 डेजचा चॅलेंज आहे, मला ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवणं, जे तुम्हाला कमिटमेंट केली ना ते मला करणंच आहे. ठीक. तर आमचं काय झालं माहिती, मी एका जागेवर हॉटेलवर बसलो तिथं, आणि मी तिथं ना थंबनेल बनवत होतो. नाही, डॉल थंबनेल बनवते, तर ती थंबनेल पाठवते, कारण सगळं होत नाही. टायटल बनवत होतो, एडिट करत होतो, एक्सपोर्ट करून ब्लॉग अपलोड करत, सगळं करत होतो. त्यात मी प्रतिभाला म्हणलं की तू हे कर, तू एक काम कर, इथं आलो, इथला ब्लॉग आता तू शूट कर, मी जरा बिझी त्याच्यात. मग ती काय माहिती, तिचा मूड नव्हता, काय होतं ते नंतर ती बोलली, पण काय बोलली ते सांगतो. तिने काय केलं माहिती का, कॅमेरा फक्त चालू केला आणि एक रॅन्डमली बोलली, आम्ही इथं जेवतोय, हे करतोय, ते करतोय, आणि तिने 5-6 सेकंडमध्ये ब्लॉग संपवला. त्यानंतर मला जे वाईट वाटलं ना, मी तिला डायरेक्ट म्हणलं की आपण ब्लॉग करतोय, आपला ब्लॉग्स बघून लोक उद्या येतील इथं, त्यांना तू नॉलेज नीट दिलं पाहिजे की कुठे काय नॅचरल आहे सगळं. मग ती थोडं ह्याच्यात असं तिच्या मनात नव्हतं, पण ती बोलून गेली, आणि मग मला राग आला. मला एवढं वाईट वाटलं, म्हणलं मी 4-5 गोष्टी एकत्र करतोय, तुला फक्त थोडंसं सांगितलं कर, त्यात पण तुम्हाला असं बोलले. मग म्हणलं खड्ड्यात घाल, मी ब्लॉगच करणार आहे आता, तुला मग कळू दे, तू ब्लॉगिंग कर, तुला येईन लक्षात की कसं असतं. तिने केलं पण बरं का, पण नेटवर्कमुळे लय प्रॉब्लेम झालं. मग नंतर बसलो, आणि तिला माहीतच नाही मी कोणत्या गोष्टी. मग मला म्हणले काय झालं एवढं. मग मी तिला म्हणलं की ह्या गोष्टी आपण कमिटमेंट करतो, आपले ब्लॉग्स लोक उगत नाही बघत आहे,
2-2 महिन्यांनी आपण जर कमबॅक करतोय तर चांगलं करतोय आणि बघता ते तर आपण, मला असं वाटतं की जे काही गोष्ट आपण करतो त्यात खूप जास्त मेहनत घ्यावी आणि करावं. भले ते नाही बघू जास्त नाही, पण एक तू बनव. मला असे ब्लॉग नाही आवडत की आज आता इथं बसलोय आणि जाताना डायरेक्ट तुम्हाला दाखवलं की आम्ही इथं आलो. इथून निघण्यापर्यंत तिथं पोहोचण्यापर्यंत जी मजा आहे, जी मस्ती, ती नाही मिस केली पाहिजे. तर त्यामुळे मला थोडं वाईट वाटलं आणि त्या गोष्टीचं तिला पण रिअलाइज झालं. मग झालं ना, हा पण तुम्ही खूप लांबवलं ना तो विषय. फक्त लांबवलं काहीच मी लांबवलं नाही. बघा मी बोलत नव्हते माहिती का मी मग किती वेळ ऐक ना, त्यांना बोललं. इकडे हा. थांबा जरा थांबा, माझे पण बाजू ऐकून घ्या तुम्ही सगळे. म्हणजे मी इतक्या वेळा मी परवापासनं त्यांना म्हणवते, ते परवा दुपारी झालं, परवापासनं म्हणवतीये, तर हे काल संध्याकाळी माझ्याशी बोलायला लागले थोडे. गाईज ऐका ना, माझं असं हे नव्हतं. मी शांत झालो. मी ऐक ना, तुला कालच म्हणलं मी शांत का झालो माहिती. मला वाईट ह्याचं वाटलं की ब्लॉगिंग करतोय तर मेहनत वाली करावी. मला असे ब्लॉग्स नाही आवडत, हे तुला पण माहिती आहे. गोंधळ चालू होता त्याच्यामुळे माझं थोडंसं ती मग मला म्हणली बसल्या असल्या की तुम्ही ब्लॉगिंगच्या गडबडीत होता आणि मी ह्याच्या गडबडीत होते की आपण एकदम अर्जंट आलो तर स्टुडिओचं हे ते. दोघांच्या डोक्यात खूप साऱ्या गोष्टी होत्या. पण तेच झालं रात्री. मग इथं आली तर ब्लॉग अपलोड होत नव्हतं, काय नव्हतं. म्हणलं बघ, मला कमिटमेंट दिली लोकांना. मग मी इथनं गाडी काढली. 2 व्हीलर होते काल, पण पाऊण तास लांब गेलो. तिथं चांगला वायफायचं कनेक्शन होतं, तिकडं ब्लॉग अपलोड केला आणि तो तुमच्यापर्यंत तसा डिलिव्हर झाला आणि तुम्हाला आवडलंच असेल. आणि आता आमची भांडणं मिटलेली आहे, ठीक आहे. आजच्या ब्लॉग मध्ये पण आम्ही दिवसभर फिरणारे ठरवलं. सो आता ना तुम्हाला रात्री आल्यावर आम्ही रूम दाखवतो. आता सनस्क्रीन लय लावलंय म्हणून मी वाईट दिसत, मला काळा पडायचा नाही. बाईक आहे आणि खूप एकदम कडक ऊन आहे इथं. तर आजच्या दिवसात आम्ही काय करणार आहे सांगू तुम्हाला. इथं ना व्हाईट हाऊस आहे. व्हाईट हाऊस म्हणून एक जागा आहे जिथं फ्रेंच स्ट्रीट आहे, फ्रान्स त्या टाईपचे स्ट्रीट्स आहे, येलो ब्लू कलर. आणि कॅफेस पण खूप चांगले. पॉंडिचेरीला जास्त एवढं काही फिरायला नाही, 2-3 जागा आहे. ते काय तुम्हाला हा ब्लॉग मला वाटतं 2 पार्ट मध्ये होईल, खूप लेंथ होईल. तर आज मी फक्त तुम्हाला दाखवतो. तुम्हाला आताच सांगतो, चला मी आता सस्पेन्स नाही ठेवलं, ठीक आहे. पहिला आपण तिथं जाणार आहे, मग फ्रेंच ते व्हाईट हाऊसला, मग त्याच्यानंतर आपण काही कॅफेस ट्राय करणार आहे, त्याच्यानंतर बीचला जाणार आहे. रात्री सेलिंगचा प्लॅन आहे, सेलिंग म्हणजे बोटिंग. आणि बीचला आम्हा मुलींना जायचं होतं म्हणून आम्ही इकडे आलोय माहिती का. खूप दिवस झाले बीचलाच गेलो नव्हतो. सो आता 2-3 दिवस प्रतिभाचे रील्स येणं बंद आहे. सो आता पण निघालोय. सगळे रेडी झाले? रेडी झाले का? लक्ष्मी आला काय काय मला फक्त इथं सनस्क्रीन आवाज सनस्क्रीन नाही लावायची. मला एवढी सनस्क्रीन गाईज हे दोघी ना लईच आता नाही ना एका पोत्यात घालून हे करण मारायचं का ना. मी जर आवाज चढवला ना एकाने जरी हे तर ब्लॉग बघा बंद घेऊ. फक्त. ऐक ना, हे राहील काय म्हणतात त्याला, प्रूफ राहील की आपण पोत्यात घालून मारणार यांना. प्रूफ राहील. नको कॅन्सल कर. सगळे भारी भारी रेडी झालोय. थोडे काळे वेळा दिसतोय पण काळे झालो नाही. असा कॅमेरा फिरवला तर आम्ही नीट दिसतो. हे बघा डॉन, डॉनची बायको, डॉनचा नवरा, बायकोच म्हणतो, डॉनचा नवरा, डॉन नेहमी त्याची बायको. हा काय, हा फुसका डॉन, काय गावाचा डॉन ना. सो गाइस आता आम्ही चाललोय बाइक वर. चलो हम बाइक पे जा रहे घूमने पॉन्डिचेरी. पुडुचेरी आपण पॉन्डिचेरीच म्हणू. सही लय लोकांना माहित नाही, काय तिथं नाव चेंज झाले, पुडुचेरी म्हणतात लोकांना तिथं. माहित नसेल. पॉन्डिचेरी करू आपण. ही अशी स्कूटर घेतल्यात आम्ही 2. सुदर्शन कुठे? सुदर्शन मागेच राहिला. गाईज अशा 2 स्कूटी आहे आणि फक्त आता मायनस पॉईंट काय माहिती का, आम्ही दोन्ही मोबाईल चार्ज केलेत. ऊन खूप जास्त आहे तर आम्हाला मोजक्या जागी तुम्हाला जिथं मेन दाखवायचं ना तेच दाखवणार आहे आम्ही. कारण बॅटरी लो होती. पॉवर बँक घेतलं, सगळं घेतलं, पण ऊन खूप जास्त आहे, ओव्हर हिट होईल. आता बसा मॅडम. मला दाखवा. घाला गॉगल. आवाज नाही येते. मी असं दिसतोय आणि काय बोलायचं. सो गाइस हे अशा आम्ही 2 जोडी आम्ही चाललोय. जोडी हिला क्रॅम्प्स आलेत. क्रॅम्प पायात आले तिला. ब्लॉग इज इम्पॉर्टंट. यू आर नॉट. तुझ्यासोबत लग्न झालं, मला माझ्या ऑडियन्सला सगळं दाखवायचं असतं. क्रॅम्प आला ते पण दाखवायचं असतं. प्रतिभाला आला क्रॅम्प. बघा तुम्ही इथं तुम्हाला दिसत असेल ऊन किती आहे. ह्या उन्हात आता आम्हाला जायचं आहे आणि ते जर चाकणला असतं तर स्कार्फ बांधून फिरले असते. पुण्यात असते तर हे आपण रुमाल घेऊ. मी तलविंदर होतो. पल पल जीना मुहाल मेरा. चला. अरे आपण दोघं पण दिसतोय की याच्या. सो गाईज चालू झाली आपली ट्रिप. मेरा फलसफा कंधे पे मेरा. हे मला डिस्ट्रॅक्ट नाही व्हायचं, मला गाडी चालू.
काहीच आम्हाला रस्त्यामध्येच बीच दिसलाय म्हणून आम्ही जरा टर्न घेतलाय इकडे. आमचं ना काहीच असं स्क्रिप्ट प्लॅनिंग नाहीये ना, विदाउट प्लॅन आलोय. मग जिथं काय काय दिसतंय तिकडे आम्ही तिकडे जातोय, तिकडे थांबतोय. ओ कसे चाललेत बघा हे. पर्स घेतली हातामध्ये. लक्ष्मी चालले ते. त्यांचं फोटो सेशन चालू झालंय. मला ठेवली बाजूला, त्यांचं चालू झालंय. तुम्ही तुमचं आम्ही आमचं. ठीक आहे, आम्ही आमचं तर आम्ही आमचं. काही गरज नाही आम्हाला यांची. बाबो हे काय बाबो या बीचचं नाव काय मला नाही माहित, पण साफ आहे, चांगलं आहे. सो गाईज आमचा फोटोशूट चालू आहे छोटासा. फोटोशूट चालू आहे फोटोशूट. दीपक काय चालेल, चला. मोबाईल गरम व्हायला लागले. इथं संध्याकाळी यायचं होतं, ते आता येतोय आम्ही बीचला. आणि बीचचं नाव पण माहिती आहे. लक्ष्मी 5 मिनिटं इकडे जाऊ. 30 मिनिटच झाल्या ना. झाले ना हे मला काय द्यायचं रे? ए थांब गेलेत ना तुम्ही, हे चुकीचं आहे. 5 मिनिटं. काय त्या बीचचं नाव माहित नाही आम्हाला. आता जायचं तिकडं. काय झालं आम्हाला दोघांना होय, भरभरून येतो आम्ही. सो आता चला तिकडे जाऊ ना. चला चलो. राईट साईड Next पलीकडं. जाईल थोडं जाईल. एकच मिनिट थांब, मी आले. आम्हाला सोडलंय तिकडे आणि स्वतः इथे. बघू, दाखवा. चांगली दिसते. दिखे लक्ष्मी तुला घे, वेगळं घेतो. दिसतंय का चांगलं पण? लक्ष्मीला विचार. लक्ष्मी कुठं आलं नाही तर यांची शॉपिंग चालू होते अरे लगेच. काहीच शॉपिंग केली नाही आम्ही अजून, माहिती का? कमी शॉपिंग केली आहे. काय काय घेतं ते तुम्हाला दाखवतो, थांबा. हे घ्यायचंय, सगळ्यात भारी असतं काही. मी हे तुम्हाला सांगेल, हे असं तुम्ही कुठे गेले ना घेत जा, एक मेमरी राहते. घ्या मग दीपू. घे, थांबा. तुम्ही आधी तुमची शॉपिंग करा. ह्यांना हे घ्यायचंय, बॅग घ्यायचंय, खूप सारं घ्यायचंय ना गाईज. स्ट्रीट्स असे असतात, फ्रेंच तिथं असतात ना तसे. आणि अशा जागी शॉपिंग करायला पण खूप भारी वाटेल. मी तर अख्खा भिजलोय. काय घेतलं ग? ही छान आहे का ती छान आहे? ती जास्त छान दिसत होती ना. ते तुम्हाला कळणार, मला नाही. नमस्कार बाय. घेतले तुम्ही काय पण घेताय हा उगाच. आता अरे हा पंखा वगैरे अख्खा घेताय. भिजलोय मी. हा पण मी तुम्हाला गाडीवर हवा घालत राहू का अशी करत? तर यांनी काय ना काय घेतलंय. की काय घेताय? पैसे भरतोय तुमचे. मग तुम्ही कशाला असता? त्याच्यासाठीच असता. ATM आहे तुम्ही आमचं. घेतली, ठीक आहे. लक्ष्मीनी हॅट घेतली, ठीक आहे. अजून आम्ही काय घेतलं रे? थोडे एक्सेसरीज घेतले बीचवरचे. आणि आम्ही हे घेतलं मेमरीसाठी. हा. सो काही आता आले अशी शॉपिंग झाली. आता आम्ही चाललोय सगळ्यात कॅफेला. इम्पॉर्टंट हे घेतले हे आपल्यासाठी काहीतरी घेतला. तुमच्यासाठी तेवढंच काफी आहे, ठीक आहे. तुमचं अवघड आहे ना, मला वाटतं असं न्यायला लागणार. हे चला बघ, हे पण छान आहे. हे छान आहे. तिकडं शॉपिंग केली, आता इकडं करायचं. आणि आम्ही फिरायचं का शॉपिंग करायची? आपण काय करायचं भाई? काय बोलू राव, काय बोलू? छान दिसतंय ना? ए बाई चल ना बघ तू प्लीज एकच ना. लास्ट. प्रतिभा खरं इरिटेटिंग आहे, खूप जास्त इरिटेटिंग आहे. चल मी नव्हते घेत. काय हा, हे थोडंफार तर घेऊ कंट्रोल द्या. नाही ओ, करायचं यांना. एवढं तर घेऊ द्या. 10 रुपये. लावली वाट. हे बघा, एवढंच. रेकॉर्ड केलं. सॉरी. हा इथला एरिया आहे व्हाईट हाऊसच म्हणतात ना रे. व्हाईट हाऊस. इथं ना हे बघ, हे जे सगळे बिल्डिंग्स वगैरे असे बनतात ना, हे थोडे फ्रेंच टाईप असतात. असे फॉरेन मध्ये आल्यासारखा फील आहे. तर आता जिथं जातोय तुम्हाला पण दाखवतो. आणि आम्ही पण इथं नवीन आहे, काही ठरवून आलो नाही म्हणून सांगता नाहीत. कशा आपल्या मागे 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 फिरतायत हे दोघं. फिरायला लागतं काय? काही चला, आता तर मी एक्सेप्ट केलंय की आमचं फिरणं नाही होणार, ह्यांना शॉपिंगच करायची. आता अरे तर शॉपिंग नाही street करायची. भेटली हे आम्हाला. किती छान आहे ते. किती रुपयाला विचार?
किती छान आहे ते. क्या प्राइस है? और ये वाला 1000 घ्यायचं का? नाही नाही नको. सो आम्ही ह्यांच्यासोबत आलो. क्या दीपू? एक नवरा तिथं बिझी आहे तिचा व्हिडिओ फोटोशूट करायला, मी इथं बिझी हिचा फोटोशूट. काही तिथं जास्त काय बघायला नाही बरं का. मी तुम्हाला हेच दाखवतोय. हे असे हे जे आहे ना व्हाईट हाऊस, हे अशा एरियांसाठी फेमस आहे. हे असे जे फ्रेंच स्ट्रीट्स म्हणतात त्याला. तर आता प्रतिभाचे थोडे फोटोज काढतो आणि मग आम्हाला आता बोटला पण जायचं. बोटवाल्या सीनला तुम्हाला मजा येईल. ते तुम्हाला बोटच नाही, ते काहीतरी दुसरं पण आहे, सांगतो तुम्हाला काय ते. चला वर चला तिकडं. थांब, तिला नुसती पळवता येत नाही तिथनं. मला जास्त फोटोज काढण्यात इंटरेस्ट नाही, तिचे काढतो मी. जा माग, अजून जा माग. बस गरम होतं इकडे काहीच. मोबाईल तापलाय, मोबाईल हँग होतोय, फोटोज निघत नाही, खूप ऊन आहे. मी आणि बॅटरी लो होती लगेच आणि बॅटरी लो होती. सो आता एक ही स्ट्रीट झाली. आता आम्ही पुढच्या स्ट्रीटला चाललोय, पुढच्या कलरची. आणि या दोघांनी लय त्रास दिला आम्हाला. सगळं काय झालं ना, सगळं जे काय होणार ते तुमच्यामुळे होणार आहे, ठीक आहे? आमच्यामुळेच होतं. आल्यापासून सगळं आमच्यामुळेच होत आहे. थांबा. हे दीपू वा, हे तर असं वाटतं फॉरेनला आलोय आपण, है ना? आहेच तसा व्ह्यू, स्वच्छ सुंदर मस्त. मला हे हवं होतं येल्लो. मी फोटोज मध्ये हे जास्त पाहिलं होतं, त्याच्यामुळे मला इथे फोटो काढायचे होते. आम्ही येल्लो शोधत होतो मगासपासून. येलो अजून खूप काय रे. हे बघ इथं पण आहे, कॉर्नर आहे. But काय ये वाला मुझे काय अच्छा भारी लग रहा फुलं है. पडतात ना. ही फ्रेंच कॉलनी ऍक्च्युली. हे मला छान वाटतं. थांबा मग, जावा. फोटो निकालो मेरे. आपण असं करूयात का थोडंसं, म्हणजे काही मी ते ना दोघी acting एवढे करते. खुश आहे ना पर्सनली. म्हणजे पर्सनली ते दोघं त्यांचं फिरत. पर्सनली आम्ही दोघं आमचं फिरतोय. आम्हाला काहीच नाही. आपल्याला काय, आम्ही आमचं खुश आहोत. ह्यांचे शॉपिंगचे बिल भरा, ह्यांचे व्हिडिओ काढा, ह्यांचे फोटो काढा. त्यासाठी चाललंय. तुम्हाला काय वाटलं फिरायला आणलंय? आमच्या सोबत तुम्हाला त्याच्यासाठीच आणलं गेलेलं आहे. बाकी दुसरं काही कारण नाहीये. गायची पळत गेली तिकडं. काय स्मेल येतोय भाई. सुगंध, खूप छान वास आहे. सुवास ज्याला की बरं झालं म्हणतात. माईक तरी घातला आज आम्ही. रोका सबका कहना. गाणं म्हणते फुलं का तारा का एक फुलं दिसतात आहे का guys पडताना? में मेरी बहना है त्यांचं जो वेगळंच कि चालू आपको आहे मिली है. ए इकडे अंजी आई ना जे दीपक जी. फुल पडन आपल्यावर काय ना काय. ठीक आहे, लवकर लवकर. माझ्याच कानाचं फुल पडलं. हे किती सुंदर आहे ना. गाईज हे किती भारी वाटतंय बघा. प्रत्येक सुंदर आहे, सेकंदाला खूप सुंदर वरून फुल वाटतंय. पडतोय. यार फुलं पडू देत ना माझ्या अंगावर. हे का पडला एक. चला एकच त्यांना फोटो काढायचे. खूप जास्त गरम होते पण मला हवा यांना द्यायला लागते. भारी वाटतं. एक नंबर. मस्त मस्त. हे असं आहे तुमचं. ऑइल जस्ट काय सर्व्हिसच घ्यायला आलेत माझ्याकडे. हो मग आले मोठे. हे बाई मी लय दमलो रे. लय गरम होते इथं खूप जास्त. तुम्हाला काही थंड पाणी आणून देऊ का? सावलीत आलं ना मग बरं वाटतं. उन्हात गेलं ना डायरेक्ट नाही देऊ का तुम्हाला काही थंड गरम पाणी वगैरे काही देऊ का तुम्हाला? सांगा. तसंही देणार नव्हते मी. काही घर नाही आहे इथे मी तुम्हाला लगेच आणून द्यायला. माझं झालं काय? माईक लागलेत आपले आणि माझा ब्लॉग शूट. सॉरी गाईज, मी असं नव्हते बोलत. बघितलं का गाईज किती असं नाही बोलत. दिसती एवढीशी पण किती दादागिरी आमच्यावर. बघितलं मी का? नाही सेम लक्ष्मी अशी किती गरीब गोंडस जेवढी मुलगी छोटी आहे. पोरगी अजिबात जेवढी नाहीये जेवढी असं. छोटी पोरगी तेवढा मोठा धमाका. असं नाहीये. छोटा पैकेट बड़ा धमाका. हो तो मैं सो गाईज आता तिथं फिरत आम्ही इथं आलो. हे तुम्हाला नंतर दाखवेल मी. आणि हे इथलं एक फेमस कॅफे. तुम्ही कधी आले तर ट्राय करू शकता. तर आत काय काय भेटते काय काय खातो ते तुम्हाला आम्ही आता आत जाऊन दाखवतो. आम्हाला सोडून हे काल आले होते. इथं नाही आलो आम्ही. बघून गेलो की कुठं कुठं एक्सप्लोर करायचं. लकीली एक टेबल भेटलाय आम्हाला. आणि हा असा व्ह्यू आहे बघा या कॅफे पासून.
गाईज आम्ही ले कॅफेला बसलोय. हिला विचारतोय पिझ्झा फ्रूट सलाड काय खायचं. ही म्हणते फ्रूट सलाड नसेल तर काकडी घे मला. तू काय चाकणमध्ये बसली? काकडी खायला तू चाकणमध्ये बसलीस? गाईज इथं व्ह्यू बघा, सिनरी बघा. देखा भाई, ये तो वही हो गई ना, फिर वही बात है. ये जो गरीब है ना आदमी, ये अपनी आदतों से गरीब है. गाईज असं आलं आमचं हे लंच. आणि इथं शक्यतो हेच भेटतं. इथं कॅफेज वगैरे आहे. आणि लंच सोबत हा मस्त आम्ही आता व्ह्यू एन्जॉय करणार. वाट कुठं लागली माहिती का? एअरपोर्ट्स असतात माझ्या बॅगेत, तर मॅडमने एअरपोर्ट्स गाडीत ठेवले. आता माझ्याकडे ब्लॉग नाही टाकाल, ठीक आहे. हा जो तुम्ही ब्लॉग बघताय हा लाईव्ह बनतोय आणि हाच तुम्ही आता एडिट करायचा. मला एडिटला 2 तास लागणार आणि हा तुम्हाला दाखवतो. आता माझ्याकडे एअरपोर्ट्स नाही आहे आणि मी इथं बसल्या हवा पाणी सगळ्यांचा आवाज आहे. मी कसं करायचं? ती म्हणते हॉटेलला जाऊ परत. आम्ही सनस्क्रीन लावली आहे त्याच्यामुळे थोडं काळावाळं पण दिसतोय. हे बघ डिंग डिंग डिंग. ब्लॉग घेते. मोबाईल लई तापत होते आमचे, तर बरं झालं हा माणूस भेटला. हा म्हणला म्हणजे मिनिमल चार्जेसवर हा फोटोज काढणार आमचे. तर आम्ही 2 कपल आहे. हा म्हणला पर कपल 600 रुपये द्या आणि 25 फोटोज काढणार. आणि एक लोकेशन नाही, दुसरं लोकेशन. हा ओके का नाही मी सोपं. आपण एवढे कष्ट घेण्यापेक्षा हाच आपल्याला इथं फिरवून कुठं कुठं जायचं ते सगळे फोटो हा घेईन आणि बस मग घरी रूमवर जाऊ. ब्लॉग एडिट करायचा आहे. जर काही अजून काय चांगलं दिसलं आम्ही ते तुम्हाला दाखवतो आणि आपण हा ब्लॉग इथं एंड करणार आहे. कारण 5 वाजता मला परत नवीन ब्लॉग स्टार्ट करायचं आणि ती स्पेशल जागा आहे, तर त्याचा एक स्पेशल ब्लॉग झाला पाहिजे. बरोबर? येस. आता मग आपण ब्लॉग इथेच एंड करू. इथं नाही, हा माणूस जिथं नेन तिकडं मग एंड करू. कारण लाईव्ह आहे गाईज, लाईव्ह ब्लॉग या आताच एडिट होणार, लगेच तुम्हाला भेटणार. माणसाला काही सांगायची गरजच नाहीये. न सांगता माझी बॅग पकडतात. जड झाली आहे आता ती, त्यामुळे काय म्हणली? काही नाही, मी का सांगू तुम्हाला मी काय बोलले. सुदर्शन लाजत होता असे फोटोज काढायला, पण ह्या माणसाने शेवटी त्यांना हक करायला लावलंच. मॅम बिगाडी राईस काय बोलला? क्या किया है दीपक? दीपक गाईज ह्यांनी ह्याची बॅग द्यायला लावली, टोपी घालायला लावली, तरी सगळं भारी दिसतो. सगळं आपल्याला दिलंय त्यांनी. तरी मी भारी दिसतो. डुडल्या तू डुडल्या 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 दिसतो मी. डुडल्या सांडला असता. डुडल्या आणला असता. पुढच्या ब्लॉग मध्ये हेच करायचं. डुडल्या 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 डुडल्या. आणि ही काय आता मग डुडली. सो गाईज आता आम्ही चाललोय परत रूमवर. आमचा प्लॅन नव्हता जायला. ह्यांनी कपडे आणले होते. फक्त 2 प्रॉब्लेम्स आहे की इथं कुठं जागा भेटत नाही चेंज करायला, आणि सेकंड असं आहे की मी आवाजात ब्लॉग एडिट नाही करू शकत. सो माझ्याकडे आता फक्त 1.5 तास आहे. त्या 1.5 तासात ब्लॉग एडिट करायचा आहे, अपलोड करायचा आहे आणि लगेच आम्हाला निघायचं आहे 5 वाजता, जी एक स्पेशल जागा आहे. सो 5 वाजता मी कुठं चाललो हे तुम्हाला नक्की सांगू. त्यासाठी तुम्हाला ब्लॉग बघायला लागेल, लगेच आम्हाला शूट करायचं. सो आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. आम्ही खूप जास्त करतो पॉंडिचेरीला. अजून उद्याचा दिवस आहे आपल्याकडे, तर 3-4 ब्लॉग येतील. सो स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय गाईज.